इंट्रोडक्शन टू चॅट जीपीटी. अखेर चॅट जीपीटीने भारतामध्ये प्रवेश केला आहे आणि प्रत्येक क्षेत्रात याचा भरपूर वापर होतो आहे. पण चॅट जीपीटी नेमकं काय आहे हे आपल्याला माहित आहे का? चला तर मग बेसिक जाणून घेऊया. चॅट जीपीटीला तुमच्यासाठी गो टू रिसोर्स म्हणून डिझाईन केलं आहे. मग तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधत असाल, समस्या सोडवत असाल किंवा फक्त तुमची उत्सुकता पूर्ण करत असाल, याचा असा विचार करा, इन्फॉर्मेशनची मोठी लायब्ररी तुम्ही पटकन ऍक्सेस करू शकता एका फ्रेंडली चॅट इंटरफेसच्या माध्यमातून. ते तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहे इनसाइट्स, एक्सप्लेनेशन्स आणि गरज असल्यास ह्युमरच्या माध्यमातून. चॅट जीपीटीचे सौंदर्य दडले आहे त्याच्या साधेपणात आणि ते देत असलेल्या एंगेजिंग एक्सपिरियन्समध्ये. ते इंट्युटिव्ह आणि युजर फ्रेंडली आहे, जे त्याला सगळ्यांसाठी ऍक्सेसेबल बनवते, मग युजरकडे टेक्नॉलॉजिकल नॉलेज असो किंवा नसो. चॅट जीपीटीमुळे आपले शिकणे होते इंटरॅक्टिव्ह आणि मजेशीर. माहिती सोबत इंटरॅक्ट करण्याची पद्धत बदलते. चॅट जीपीटीचे एक की फीचर आहे त्याची लर्निंग कॅपेबिलिटी. हे प्रत्येक इंटरॅक्शन मधून रिअल टाइम मध्ये जरी शिकत नसले तरी ते विविध सोर्सेस कडून शिकले आहे असे टेक्स्ट बनवण्यात, जे आहे स्पष्ट, योग्य आणि ह्युमन टच असलेले. याचा अर्थ असा नाही की त्याला सगळंच माहिती आहे आणि ते कायम योग्य आहे, पण त्याला पुरवलेल्या मोठ्या माहितीच्या आधारावर ते माहितीपूर्ण, उपयोगी आणि एंगेजिंग रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न करते. चॅट जीपीटीला नैतिकतेचा विचार करून तयार केलं आहे. त्याचा हेतू आहे सेफ, रिस्पेक्टफुल आणि बायस अवेअर रिस्पॉन्सेस देणे. पण तरीही कुठल्याही टेक्नॉलॉजीप्रमाणे ते परफेक्ट नाहीये. नेहमीच मिळालेल्या माहितीचा सखोल विचार करणे आवश्यक आहे, ज्याप्रमाणे तुम्ही इतर कुठल्याही सोर्सकडून माहिती मिळाल्यावर करता तसे. लर्नर्स आणि एज्युकेटर्ससाठी चॅट जीपीटी एक विशिष्ट संधी देते. वेळ प्रसंगी ते टीचर बनते आणि क्लिष्ट संकल्पना समजावण्यासाठी एक्सप्लेनेशन देते. ते एक प्रॅक्टिस बडी असू शकते, जे मदत करते लँग्वेज स्किल्स सुधारण्यात किंवा नवीन गोष्टी शिकण्यात. आणि ते कायम उपलब्ध असते, ज्यामुळे कधीही शिकण्यासाठी ते एक सोयीस्कर रिसोर्स ठरते.